डालने के लिए तैयारी संकेत, और इस बार भी बैट ने किया और कैच लपक लिया है विकेट कीपर ने। तो दूसरा झटका लग चुका है इस नंदुरबार को। बिल्कुल खामोशी छा गई है नंदुरबार के टीम में। आखिरकार कौन संभालेगा इस पारी को, कौन संकट मोचक कहा जाएगा इस पारी के संभालने में, ज्यादा से ज्यादा रन बनाएगा वही हीरो कहलाएगा इस मैच का, इस इनिंग का नंदुरबार के लिए। तो बिल्कुल निराशाजनक यहाँ पे बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज क्या कर रहे, बाहर निकल रहे, अंदर जा रहे, बाहर निकल रहे, अंदर जा रहे, बिल्कुल अपने आप पर नाखुश दिखाई दे रहे। तो नए बल्लेबाज सुनील जी अभी मोर्चा संभालने के लिए तैयार, और संकेत टाम और मारा करते हुए। तो इस बार बल्लेबाज से खेलने का प्रयास, ये भी कैच, थोड़ी फासला था खिलाड़ी और गेंद का, और ये अतिरिक्त रन, 2 रन मिलते हुए। तो 2 रन के साथ भी पड़ता हुआ उसको 2 विकेट के नुकसान पर नंदुरबार का 3 रन। 4 गेंदे हो चुके, अभी भी 2 गेंदे डालनी बाकी है। तो 2 गेंदों में क्या नजारा देखने को मिलेगा क्रिकेट श्रोताओं को। तो इस बार भी अपना छोड़ते हुए बल्लेबाज के लिए, तो इस बार पॉइंट क्षेत्र में निकलते हुए बिल्कुल गैप में डाला गेंद, और आहिस्ता आहिस्ता गेंद जा रहे बाउंड्री के पास, और यहाँ पे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन तो चुरा लिया। तो इस 2 रन के साथ फिर से एक बार नंदुरबार का बिल्कुल बढ़ता उसको 2 विकेट के नुकसान पर 5 रन। अभी भी पहले ओवर की आखिरी गेंद शेष है, तो आखिरी गेंद में क्या नजारा देखने को मिलेगा। फिर से एक बार अपना छोड़ते संकेत, और इस बाल में टक्कर में कामयाब, 1 रन तो जरूर मिलेगा। बिल्कुल 1-1 2-2 रन से संतुष्ट हुए दोनों बल्लेबाज, कोई बढ़िया स्ट्रोक नहीं लगा रही, और ये पहला ओवर का भी समाप्त होते हुआ। तो इस 1 ओवर के साथ बिल्कुल नंदुरबार का स्कोर चुका है 2 विकेट के नुकसान पे 6 रन। तो हर गेंद पे 1 रन आता हुआ, सकल पाबंदी भी के ओवर में ज्यादा से ज्यादा रन नहीं बना पाए दोनों ही बल्लेबाज, बिल्कुल अपनी विकेट बचाने में ही ज्यादा महत्व दे रही है। तो नन्हे मुन्नी खिलाड़ी भी इस मैदान के आसपास नजर आ रही है। तो इस बार बढ़िया स्ट्रोक है, तो देख रहे हैं फील्डिंग हो तब तक 1 ही रन। तो पिछले हफ्ते आपने सब भारतीयों ने देखा होगा कि अपनी महिला टीम ने भारत का नाम ऊंचा कर दिया है, साउथ अफ्रीका को हराकर आईसीसी वर्ल्ड कप में अपना नाम बड़े शानदार तरीके से ट्रॉफी आ चुके। तो इस बार आगे भी, और भी जाती है गेंद कीपर के स्थान में, तीसरा विकेट गणेश जी का। तो बिल्कुल खुद खुशी ही कहनी पड़ेगी गणेश जी की, बिल्कुल मोर्चा संभालना था, लेकिन गेंदबाज हावी हो चुके हैं बल्लेबाज के लिए, और तीसरा विकेट की नुकसान नंदुरबार को होता हुआ। बिल्कुल अपनी जिम्मेदारी से मुकर चुके हैं गणेश जी भी, टीम के कप्तान है, लेकिन सुबह से खेल रहे तो थोड़ी थकावट बिल्कुल महसूस कर रहे हैं सभी क्रिकेट खिलाड़ी। 8 ओवर का मैच है, तो बढ़िया मैच होता है 8 ओवर का, लेकिन पहले बल्लेबाजी करने के लिए आए, आप तैयार है तो पहले बल्लेबाजी करते हुए 8 ओवर में कम से कम 70 या 80 रन बनाने की कोशिश जरूर करना चाहिए। बिल्कुल हो सकती है, लेकिन पिछले मैच में आपने देखा है नासिक पंचवटी के टीम ने बिल्कुल 8 ओवर में 100 रन पूरे बनाए थे, उसमें से एक खिलाड़ी ने अपना निजी 50 भी यहाँ पे लगाया था। तो इस बार भी टपका के बिल्कुल कीपर के स्थान में गेंद जाती हुई डॉट गेंद।
कोई रिस्क नहीं उठा रहे बल्लेबाज। 3 विकेट खो चुकी है नंदुरबार। तो इस बार भी हल्के हाथी खेलने का प्रयास था, बिल्कुल सम्मानजनक खेलने का प्रयास, कोई हड़बड़ाहट नहीं, कोई रन नहीं, डॉट गेंद जाती हुई। तो इसके बाद भी बढ़िया मुकाबला होने वाला है सीडीएस नासिक और पंचवटी क्रिकेट क्लब नासिक के बीच में। तो इस बार भी बढ़िया स्ट्रोक मिड विकेट क्षेत्र में गेंद जाती है, वहां पे खिलाड़ी तैनात है, तो 2 रन बिल्कुल भागने में कामयाब बल्लेबाज, तो और भी खत्म होता हुआ। तो इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर, 3 विकेट के नुकसान पर नंदुरबार का 9 रन। तो 12 गेंदों का खेल खत्म होता हुआ और 12 गेंदों में 3 विकेट खोकर सिर्फ 9 रन बनाए हैं। तो अभी भी 36 गेंदों की पारी बाकी है, अभी भी 6 ओवरों का खेल बाकी है। तो 6 ओवरों में ज्यादा से ज्यादा बिल्कुल रन बनाने की कोशिश करेंगे बल्लेबाज। तो इसके बाद भी बड़ा मुकाबला देखने को मिलेगा सीडीएस नासिक और पंचवटी क्रिकेट क्लब नासिक के बीच में। दोनों ही टीमें ने 2-2 जीत हासिल की है, तो दोनों ही टीम बढ़िया परफॉर्मेंस कर रही है इस टूर्नामेंट में। तो इस बार भी डॉट गेंद जाती हुई कीपर के दस्तान में। तो स्ट्राइक गेंदबाज है संकेत, पहली ओवर में सिर्फ 6 रन दिए थे, 2 विकेट चटकाया था। तो इस बार भी अड़े हाथे खेलने का प्रयास है, लेकिन कोई बैट का और बॉल का संपर्क नहीं हो रहा, डॉट गेंद जाती हुई इस बार भी। तो बिल्कुल रोक के रखा है गेंदबाजों ने बल्लेबाजों को। तो इस बार स्विंग गेंदबाजी की थी, कटर गेंद डाला था, बैट का संपर्क हुआ था, लेकिन बढ़िया संपर्क नहीं कि कोई ज्यादा रन मिले, सिर्फ 1 ही रन मिलेगा। बताओ उसको 10 रन। कुछ बढ़िया स्ट्रोक लगाने पड़ेंगे नंदुरबार के इन बल्लेबाजों को, अच्छा खासा स्कोर बनाना पड़ेगा, बढ़िया टारगेट देने में कामयाब हो पाते हैं नहीं। मेरा कहना माना, बिल्कुल बढ़िया स्ट्रोक और ये 1 बाउंस बाउंड्री, बिल्कुल ऐसी बल्लेबाजी करनी पड़ेगी तभी जाके कोई 50, 60 या 70 या 80 रन बन पाएंगे। तो इस बार इस चौके के साथ बढ़ता हुआ स्कोर 3 विकेट के नुकसान में 14 रन। तो बिल्कुल बढ़िया माहौल इस मैदान में एमसीसी मसूर के इस डॉक्टर टूर्नामेंट का आयोजन है, पहली साल है। तो इस आयोजन का पूरा जिम्मा उठा है टेनिस क्रिकेट एसोसिएशन महाराष्ट्र ने। तो इस बार भी संकेत, अब इस बार भी आगे पैर निकालकर मारने की कोशिश थी, वही दिशा में मारने की कोशिश, लेकिन 1 ही रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 15 रन। तो इस ओवर को आखिरी भी गेंद बाकी है, तीसरा ओवर जारी, तीसरे ओवर की आखिरी गेंद। संकेत अपना कोटे का दूसरा ओवर करते हुए, तो इस बार भी बढ़िया स्ट्रोक लगाने में कामयाब, पॉइंट क्षेत्र में गेंद ने हल्का सा टर्न लिया, मात्र 2 रन तो निश्चित मिलेगी। इस 2 रन के साथ ओवर का भी खत्म होता हुआ, तो 3 ओवर के साथ बढ़ता हुआ स्कोर 17 रन, 3 विकेट के नुकसान पर। तीन ओवर खत्म हो चुके हैं, 3 ओवर के बाद 3 विकेट के नुकसान पर नंदुरबार का फुल स्कोर हो चुका है 17। तो अभी भी 5 ओवर का खेल बाकी है। तो 5 ओवर में कितने से ज्यादा रन आएंगे या नहीं आएंगे, क्या संगमनेर गेंदबाज रोक पाएंगे इन बल्लेबाजों को, या बल्लेबाज हावी होंगे इस गेंदबाजों पे। निश्चित रूप से अभी भी 5 ओवर का खेल खेलना है इस नंदुरबार के इन बल्लेबाजों को। इस बार बिल्कुल टिप्पक आकर बैट का अंदरूनी किनारा और टिप्पक
कीपर के स्थान में गेंद जाती हुई, बिल्कुल बढ़िया कैच लपक लिया इस कीपर ने। तो चौथा विकेट का पतन होता हुआ नंदुरबार का। कोई बड़ी जिम्मेदारी नहीं उठा रहा है नंदुरबार के लिए, जो जाता है वो वापस आता है। तो तू चल मैं आया, इसी हिसाब से कुछ चल रहा है इन बल्लेबाजों के बीच में। तो इसके बाद बड़ा मुकाबला होने वाला, मैं गुजारिश रिक्वेस्ट करता हूँ सीडीएस नासिक और पंचोटी क्रिकेट क्लब के कप्तान को जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आना है टॉच करने के लिए। तो गेंदबाजी के लिए तैयार है, पवेलियन छोड़ते हुए राहुल, रट्टा मुर्दा मारा करते हुए नए बल्लेबाज के लिए। तो इस बार भी हल्के सा ढकलने में कामयाब, और स्ट्राइक बल्लेबाज पहुंच चुका है, लेकिन हर बार में ये तो रन तो बिल्कुल मिलेगा नंदुरबार को। एक एक दो दो रन से कुछ होने वाला नहीं, क्योंकि आप पहले बल्लेबाजी कर रहे हो तो ज्यादा से ज्यादा टारगेट देना पड़ेगा आपको संगमनेर के ऊपर। तो इस बार भी बढ़िया गेंदबाजी करनी पड़ेगी राहुल की। डॉट गेंद जाते हुए 3 गेंद डाले है राहुल ने। तो पहली गेंद पे विकेट, दूसरी गेंद पे 1 रन और तीसरी गेंद डॉट। तो और भी 3 गेंद ही डालनी बाकी है। देख रहे 3 गेंदों में क्या, और बढ़िया स्ट्रोक स्ट्राइक क्षेत्र में, और गेंद आहिस्ता आहिस्ता बाउंड्री की तरफ जाती है, और देखना है क्या फील्ड कर पाते हैं या नहीं। अंपायर चेक कर रहे हैं। तीन रन मिलेंगे। इस बार भी बड़ा स्ट्रोक पॉइंट क्षेत्र में, देखना है 2 रन ले पाते या नहीं। 1 ही रन। पांच गेंदें हो चुके राहुल की इस ओवर की। कोटे का दूसरा और इस इनिंग का चौथा ओवर राहुल का। तो इस बार भी अच्छी गेंद डालने की कोशिश, लेकिन तो बिल्कुल गेंद जाती हुई बाउंड्री की तरफ आहिस्ता आहिस्ता, लेकिन फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाज ने 2 रन तो चुरा लिए। लेगबाज के रूप में 2 रन आते हुए और ओवर का भी खत्म होता हुआ। तो 24 गेंदों का फासला तय कर चुकी है नंदुरबार। 24 गेंदों में 4 विकेट खोकर 24 रन बनाए। तो बिल्कुल हर गेंद पे 1 रन बनाए। 6 के औसत से कुछ रन बटरने में कामयाब हो चुकी है नंदुरबार, लेकिन 4 विकेट यहाँ पे खो चुकी है। तो अभी भी 24 गेंदों का खेल बाकी है और 6 विकेट हाथ में है। तो 24 गेंदों में कितने रन बनाएंगे निश्चित रूप से देखना पड़ेगा। 5वां ओवर लेके कौन आता है? अमोल जादव। ओह क्या गेंद डाली थी, बिल्कुल डॉट गेंद। कोई समझ नहीं पाया बल्लेबाज गेंद कैसे आ रही है, कैसे उसे खेलना चाहिए। तो इस बार वैसी गेंद डालने की कोशिश, लेकिन बल्ले पे गेंद आती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में मारते हुए गेंद इस बार 1 रन तो चुरा लिया। दूसरे रनों की कोई गुंजाइश नहीं। अच्छी फील्डिंग इस खिलाड़ी के द्वारा होती हुई। फिर से एक बार अमोल अपना छोर छोड़ते हुए और क्रॉस लाइन खेलने का प्रयास, बिल्कुल टुप्पा खाने के बाद बिल्कुल विकेट कीपर के दस्ताने में गेंद जाती है। डॉट गेंद। 5वां ओवर जारी है अमोल के रूप में। तो इस बार भी बढ़िया स्ट्रोक लगाने की कोशिश, लेकिन कोई रन नहीं। फिर से एक बार डॉट गेंद। पंचवटी क्रिकेट क्लब के कप्तान तो इस बार लेग स्टंप के बाहर अंपायर का फैसला वाइड।
वेलकम रन आता हुआ नंदुरबार के लिए। इस वाइड का अतिरिक्त रन आता हुआ नंदुरबार का, स्कोर में बढ़त हुई 26 रन। इस बार भी बड़ा स्ट्रोक लगे, कैच ले पाते या नहीं। हाथ को गेंद जरूर लगी थी लेकिन पूरी हाथ में आ नहीं, लेकिन 2 रन तो छुड़ा ले, तीसरा रन लेने की कोशिश कर रहे हैं। देखना इस बार रन आउट होते या नहीं, 3 रन पूरे या नहीं, 3 रन पूरे शायद। तो इस 3 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 29 रन। इस बार भी डॉट गेंद जाती है और भी खत्म होता हुआ। 5 ओवर हो चुके हैं, 4 विकेट के नुकसान पर नंदुरबार का फुल स्कोर हो चुका है 29 रन। तो इस ओवर में सिर्फ 5 रन आए। अभी भी 3 ओवर का खेल बाकी है, तो 3 ओवर में ज्यादा से ज्यादा रन बिल्कुल करने की कोशिश करेंगे बल्लेबाज। पंचवटी क्रिकेट क्लब के कैप्टन
तो बिल्कुल रन आउट करने की कोशिश थी, हाथ में गेंद नहीं आई, देखना इस बार आहिस्ता आहिस्ता भैया जी, और ये रन आउट। तो बिल्कुल गेंद की तरह उछल रहे थे खिलाड़ी भी, करूं तो क्या करूं। तो एक विकेट का फिर से एक बार पतन होता हुआ नंदुरबार के लिए। बेचाळीस झाले, 42 झाले। तो बिल्कुल 42 रन हो चुके हैं। तो आहिस्ता आहिस्ता 50 की तरफ भागती हुई नंदुरबार टीम। सात विकेट खो चुके, अभी भी 3 विकेट हाथ में, देखने 3 विकेट जाते हैं या पूरे ओवर खेलते हुए नंदुरबार। एक रन तो चुरा लिया है, नहीं, एक ही रन मिलेगा। अभी भी एक गेंद शेष है, 5 गेंदों का खेल हो चुका है इस छठे ओवर का। 7वां ओवर है। और विकेट ठहरो ठहरो, अंपायर हो गए, 5 गेंद हो चुके, 5 गेंद हो चुके हैं, अभी भी एक गेंद शेष है, एक गेंद शेष है। आठ विकेट खो चुकी है नंदुरबार, अभी भी 2 विकेट बाकी हाथ में। 7वां ओवर जारी है, 7वीं ओवर की आखिरी गेंद। आहिस्ता मारने का कोशिश किया, लेकिन एक ही रन मिलेगा शायद। भाग भाग के थक चुके बल्लेबाज, और ओवर का भी खत्म होता हुआ। अजून एक ओवर आहे, 7 ओव्हर झाले। 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 44, 8 गड्यांच्या मोबदल्यात अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे। मी पंचवटी क्रिकेट क्लब नाशिक व सीडीएस नाशिकच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्ष द्यायचा आहे। सात ओव्हर झालेले आहे, 8 विकेट या ठिकाणी घेतलेल्या आहे त्या संगमनेर संघाने। 44 धावा झालेल्या आहेत, पुन्हा एकदा एक धाव मध्ये भर 45। पाठवून द्या काय, एक एक रन येण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करताय, बघा धाव होतो काय, नाही, कीपरच्या हातात चेंडू आला नाही। 2 रन या ठिकाणी सुरक्षित पळून काढले दोन्ही फलंदाजांनी। सिंगल सिंगल 2। अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी शेवटच्या षटकामध्ये। मग या 3 चेंडूमध्ये किती धावा मारण्यात यशस्वी होत आहे ते फलंदाज। हलकेसा किनारा गली क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एकदा पूर्ण केली, दुसरी घेण्याचा प्रयत्न, पण कोण गडबड या ठिकाणी होताना दिसत नाही। एक रन मिळणार, 1 रनाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 49, 8 विकेटच्या नुकसानानंतर। आता मात्र 50 धावा पूर्ण होतील
असं वाटतंय. बघूया. ऑप्शनच्या भरपूर बाहेर असल्या कारणाने पंचांचा इशारा वाईट होतोय. अतिरिक्त धावेने पुन्हा नंदुरबार संघाची धावसंख्या होती ती 50. खरं तर या क्षणाला 70 पार धावसंख्या हवी होती, पण पूर्णपणे बांधून ठेवले ते गोलंदाजाने. जास्त धावा या ठिकाणी मोठे फटके काय मारू दिले नाही. एकदा पूर्ण केली. बघ या ठिकाणी स्ट्राईक फलंदाज निघालेले. नॉन स्ट्राईक फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे की स्ट्राईक फलंदाज. पुन्हा नवी विकेट या ठिकाणी जाताना नंदुरबार संघाची. एक धाव तर पूर्ण आहे. वाईट एक. शेवटची जोडी मैदानात शेवटच्या चेंडूसाठी. मग या शेवटच्या चेंडूवरती काय बघायला मिळतंय. या खेळाडूला सलामीला आलेलं सुद्धा बघितलेलं आहे आणि शेवटच्या विकेटसाठी सुद्धा खेळताना आपण या ठिकाणी बघतोय. शेवटचा चेंडू या इनिंगचा. जोरदार प्रहार. एक धाव तर पूर्ण या ठिकाणी झालेली. बघूया दुसरी होती की काय क्षेत्ररक्षण होईपर्यंत. 2 धावा पूर्ण. बघूया तिसरी होती का काय. तिसरी धाव नाही. आणि नंदुरबार संघ शेवटच्या चेंडूवर ऑल आउट झालेला आहे. पूर्ण 10 गडी बाद होत आहे. मात्र 53 धावा झालेल्या आहे 10 गड्यांच्या मोबदल्यात नंदुरबार संघाच्या. आणि संगमनेर संघाला 54 धावांची गरज आहे 48 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी.
सीडीएस नाशिकच्या कर्णधारांनी समालोचन कक्ष द्यायचं आहे. आवाज जात नाही काय माहिती तिकडे. सीडीएस नाशिक संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्ष द्यायचं आहे. सर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया विनंतीला मान द्यावं. 54 धावांचं आव्हान मैदानात घेऊन उतरलंय ते संगमनेर संघाचे फलंदाज. नंदुरबार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टॉस जिंकून 10 गडी गमावत 53 धावा केलेल्या आहेत. 54 धावाचं आव्हान आता संगमनेर संघासमोर. बघा संगमनेर संघ शेवटच्या चेंडूपर्यंत खेळतोय का कमीत कमी षटकामध्ये 54 धावा पूर्ण करतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. सामना सुरू होण्याच्या तयारीमध्ये नंदुरबार संघाने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. संघाचे फलंदाज मैदानात आलेले आहेत. बघूया 48 चेंडूमध्ये 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. किती षटकापर्यंत पाठलाग पूर्ण होतोय का शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातोय नक्कीच बघायला मिळेल. सामना सुरू होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना गणेशजी नंदुरबार संघाचे कर्णधार. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज सलामीला आलेले फलंदाज नंदुरबार संघाकडनं माफ करा संगमनेर संघाकडनं. पहिला चेंडू आखूड टाप्याचा चेंडू होता. जोरदार प्रहार पण इतकाही जोरदार नाही की तो सीमा पार जाईल. मात्र एक धाव तर या ठिकाणी निश्चित मिळेल. एक धावीने खातं खोलत आहे संगमनेर संघाचं. या दोन्ही संघांना समान दर्जा आहे या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी. लेफ्टावर विकेट मारा करताना गणेश हो आकारलेन चेंडू पूर्णपणे स्टंप मध्ये टाकलेले चेंडू. कुठली जोखीम या ठिकाणी पत्करू शकत नाही फलंदाज. निर्धाव चेंडू केलाय. सन्मान दिलाय त्या चेंडूवरती. 2 चेंडू आणि 1 धावा. अजूनही 53 धावांची गरज. 46 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. आता मात्र जोरदार प्रहार केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रिकामी जागा बघून मारण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत बघूया किती धावा पूर्ण होत आहेत. मात्र अतिशय सावधागिरीने 2 धावा पूर्ण. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहे. आडव्या बॅट मारायचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो स्क्वेअर अंपायरच्या उजव्या हाताकडे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत मात्र 1च धावा ठिकाणी मिळणार. 1-1 2-2 धावा ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार गणेश. क्षेत्रामध्ये मारलेला फटका. बघ या ठिकाणी टप्पा चेंडू हातामध्ये आणि 1 धाव. धाव संख्या वाढती. धाव संख्या होती ती 5 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. बघ या शेवटच्या चेंडू मध्ये काय बघायला मिळते नेमकं. रिकामी जागा बघून मारण्याचा प्रयत्न. स्ट्राइकआउट क्षेत्रामध्ये चेंडू सहज जातो सीमा पार. 4 धाव्यांसाठी पहिला चौकार या इनिंगचा या डावाचा आणि षटकही संपतोय.
पहिल्या षटकाचा पाठलाग करताना संगमनेर संघाने कुठलाही गडी न गमावता 9 धावा या ठिकाणी पटकवलेल्या आहेत. अजूनही 42 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. दुसरं षटक कोण घेऊन येते ते नंदुरबार संघाकडनं. जर्सी नंबर 8 रतिलाल संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं आपल्या कोट्यातलं षटक टाकता येते प्रतिलाल. रतिलाल राईट आर्म ऊर्ध्व मारा करताना फलंदाजासाठी. हो जोरदार टायमिंग बघूया. चेंडू सोडत होतो एक टप्पा घेऊन सीमेच्या बाहेर 4 धावा आणि दुसरा फटका संगमनेरच्या या फलंदाजाकडनं टिपताना. एकेचाळीस चेंडू आणि 41 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार आणि चेंडूसह पाठवलाय जो सीमापार 4 धावांसाठी. फार महत्वाच्या 4 धावा या संगमनेर संघासाठी. सुंदर चेंडू सरळ गेला टप्पा पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. 1 बाउंड वॉर्निंग या ठिकाणी गोलंदाजाला पंच या ठिकाणी देत आहे. रतिलाल गोलंदाजी करतायत नंदुरबार संघाकडनं. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज समालोचन कर्त्याच्या हाताने. हो सुंदर मारलेला फटका पण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. एकच धाव. या एका धावीच्या मदतीनं पुन्हा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती होती 14. पुन्हा निर्धाव चेंडू. सर टॉसच्या व्यतिरिक्त सुद्धा एक काम आहे आपल्याकडे, आपण आलं तर बरं होईल. तुम्ही या फक्त तुम्हाला बोलवले. जो दापार तो टाळ्यांच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव पूर्ण केली. दुसरी घेण्याचा प्रयत्न बघूया. धावा होत का नाही. 2 धावा पूर्ण. एक चेंडू थांबा एक मिनिट. एक चेंडू बाकी आहे. हे काय म्हणतं बघा ते आले बघा सीडीएस. नाही हो पॉसिबल नाही. बाहेर गावचे प्लेयर आहेत माझे सगळे. 6 ओव्हरची घेऊन आलो. चांगला मारलेला फटका. मात्र एक धाव आणि षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 17. मला बोललाय तुम्ही बोलला असतो. सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे टीम माझ्या शिकल्याच्या बाहेर कमवलं काय क्रिकेटमध्ये एवढं वर्ष. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 17. करून घ्या ना. पंचवटी बरोबर त्यातच एकच ते पंचवटीवाले ना मगाचपासून कॉल करते तो कोण येतच नाहीये इकडे. बोलतो नाव डॉक्टर अमोल पवार. पंचवटी क्रिकेट क्लब. अमोल पवार तो काय तिथे बसलेला आहे. तोच कॅप्टन. पंचवटी क्रिकेट क्लबचे कर्णधारांकडे यायचंय. पंचवटी क्रिकेट क्लब अमोलजी पवार सर. ते म्हणे उद्या खेळा. म्हणजे उद्या प्लेयर येणार नाही.
पहिला चेंडू अतिशय धीम्या गतीचा चेंडू होता, पण मात्र हलकीचा ढकललाय तो कव्हर क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण केली आहे ती. एक धावीच्या पद्धतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होती ती 18. पुन्हा एकदा जोरदार फटका. एकच धाव. दरम्यान पुन्हा जोरदार फटका मारावा लागेल आणि मात्र एकच धाव या ठिकाणी काढण्यामध्ये पसंती केली ती दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा जोरदार फटका मिळविला क्षेत्रामध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धाव नाही, एकच धाव. मोठा फटका पण धाव फक्त एक. ठीक आहे, ठीक आहे. पुन्हा एकच धाव. हा, आणि झेल बाद. एकच विकेट आहे. तिसरी 3 विकेट ओव्हर झाल्या, 22 रन. तीनशे गुणांनंतर 1 विकेटच्या नुकसानानंतर संगमनेर संघाची धावसंख्या आहे ती 22. शेवटचं काय आलं? कोल्डे, अभिजित कोल्डे. याच बोला. चौथं षटक. गोलंदाजाचं नाव 11 नंबर काय? मनोज सर. चौथं षटक. जोरदार प्रहार केला बघ या ठिकाणी. जेल उडाले. जेल घेतोय का नाही कोणी? कोणी नाही. एकच धाव. पुन्हा एकदा पण क्षेत्रामध्ये मारलेला फटका. एकदा पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न नाही. एकच धाव. जोरदार मारलेला फटका. दरम्यान एकच धाव. शेड्यूल मध्ये आज आहे की नाही तुमच्या? हो, आज शेड्यूल मध्ये आहे. जोरदार फटका. पॉईंट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एक धावावरती समाधान आहे दोन्ही फलंदाज. धावसंख्या हळूहळू पथावरती झाली 26 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 5. चंद्रकांत सर, शेवटचा चेंडू. पण तिथे आहे तिथे जाऊन बोलून घ्या. उगाच कसं तुम्ही पण थांबून बसणार, ते पण थांबून बसणार. उगाच जेल होतो का काय पण?
क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्यामध्ये त्या ठिकाणी पसंती दिली, त्यामुळे एकच धाव आणि षटकही संपतंय. 24 चेंडूचा पाठलाग करत 1 विकेट गमावत संगमनेर संघानं आतापर्यंत 27 धावा केलेल्या आहे. अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे, तर अजूनही 27 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये. काय पाहिजे? क्रॉस चेकिंग मी पण टीम मॅच मध्ये असतो, काय चाललंय प्रत्येक बॉल. पाचवं षटक हे टाकण्यासाठी सज्ज आहे ते सुनील. कृपया पुढील सामन्याच्या कर्णधाराने पटकन यायचंय. CDS नाशिक व पंचवटी क्रिकेट क्लब नाशिक आणि हा झेल बाद. पहिलेच बोल ना. सुजी आवडतो. नवीन फलंदाज येत आहे. अजून 23 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. चौथ्या ओव्हरला 5 सिंगल आले आणि 1 डॉट. 4 षटकापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजांनी आणि चेंडू गेलाय तो शिक्षकालाही चकून सीमारेषेकडे. बघूया ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जातो की हातात चेंडू अडवला जातो. मात्र 2 धावा तर पळून पूर्ण केल्या आहेत. 22च्या स्वरूपात 2 धावा. 2 धावा. 2 पेन द्या ना सर, माझा पेन. 2 सर पेन द्या. पुढचा जोरदार फटका बघूया कणी झेल घेत आहे की काय. चेंडू पाठीमागे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या पुढे. मात्र 2 धावा पुन्हा मिळतील त्या संगमनेर संघाला. विकेट 2-2. 3 चेंडू झालेले 5व्या षटकातले. अजूनही 3 चेंडू बाकी आहे. 31 गट्टामोर विकेट मारा करताना पुन्हा एकदा हो सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. मात्र डोक्यावरून जातो पुन्हा चेंडू कव्हर करतो क्षेत्ररक्षक. 1च धाव. चार चेंडू झालेले, अजून 2 चेंडूचे खेळ बाकी आहे. फक्त 2 चेंडू मध्ये किती धावा या ठिकाणी होती सोपा करताय की शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जात आहे फलंदाज. हो बॅटची किनार घेऊन चेंडू गेला थर्डमॅन क्षेत्रामध्ये. मात्र एकदा पूर्ण घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघूया नाही, नाकारली ती स्ट्राईक नाटक फलंदाजाने. मात्र 1च धाव आणि षटक जमतंय. माफ करा 5 चेंडू झालेत. सर बोला ना मॅडम. हॅलो 5 चेंडू झालेले, अजूनही 1 चेंडू बाकी. इष्टकाच्या शरीराला चेंडू लागून या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. आउट आहे. बाईचं एकदम बोट नका करू असं. बाईज आहे ना नुसतं. हा बस. धावसंख्या आहे ती 33. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी गमावत संगमनेर संघाची धावसंख्या आहे ती 34. अजूनही 20 धावांची गरज. 18 चेंडू आणि 20 धावा. यांचं असं म्हणणं ना बरं का सर, क्लिअर करून टाका मॅच. त्यांना हरलं आमचं एक पॉईंट वाढून. मॅडम जरा या ना इकडे. ते चंद्रकांत सर बोलत आहे, डॉक्टर बोलत आहे CDS. एक मिनिट. आउटच नाही झाला तर काय बॅट्स. आउट कुठला झाला कोण? तू पण काय टेन्शन देतो रे. पुन्हा एकदा हलकेचा डकाला लॉंग क्षेत्रामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण नाही म्हणता येणार. खराब क्षेत्राचा फायदा घ्यायचा. दोन्ही फलंदाज 2 धावा या ठिकाणी मिळवल्यात. हळूहळू थोडासा अंतिम क्षणाकडे
शेवटाकडे चाललेला आहे सामना. पहिल्या चेंडूची दोन धावा, पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण पूर्णपणे बॅटवर या ठिकाणी चेंडू आला नाही. मात्र एकच धाव. क्षेत्ररक्षकाच्या हातात काय चेंडू येत नाही. पूर्णपणे सुस्तावले हे दोन्ही संघ. नर्व्हस मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव. एक धाव. येऊ शकता ना काय नाही नाही आमचे सहसचिव आले असं वाटलं काय करायचं त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फक्त मोर्चाने खेळणार. एक रन. प्लेयर नाहीत ना तुम्ही schedule मध्ये जर मॅच टाकले सगळे shooting मध्ये सगळे बरोबर आहे. पण नाही कमी वरच्या नाही खेळणार उद्या मॅच खेळायला आम्ही पण नाही येणार ना कारण काय आम्ही रविवारी तुम्ही पण 2 मॅच जिंकले ना. ते पण 2 मॅच आम्ही जिंकले. उभा आहे चेंडू. हरलेलं म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यावर तुम्ही आम्हाला पाहिजे प्लेयर नाही कसं कॅल्क्युलेशन वरती आणि खाली असं कॅल्क्युलेशन तुमचं याचं पुढचं कसं आहे क्वार्टर फायनल ऐका ना त्यांना बोला ना कॅप्टन. क्वार्टर फायनल ते 2 टीम जाणार आहे. नाही उद्या जाणार पुढचा जोरदार फटका. चेंडू चाला प्रवास करतो सीमारेषे जवळ, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. कसं आहे सर त्यांच्याकडे तरी प्लेयर नाशिकचे आहेत. माझ्याकडे संगमनेर आणि सिन्नरचे प्लेयर आहेत म्हणजे कमीत कमी बिचारे बसून आहेत ते जर त्यांना पॉईंट सांगायला काही नाही आम्हाला. त्यांचे प्लेयर निघून गेले तर आमचा काय दोष आहे ना जोरदार फटका. काही अंशी सैल केला हा सामना आपल्या परीने फलंदाज आणि संगमनेरच्या. नाही 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 प्लेयर कुठले चेंज नाही होणार. आम्ही फोटो पण काढले बस सकाळी. पुढचा जोरदार फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण झालेली एक धाव पूर्ण केली. दुसरी घेते का काय बघूया. मात्र एकच धाव. माहिती काय करू शकतो. ही किती मॅच राहिली संपल्या थोडी राहिली. 10 रन लागले. सर या ना इकडे लवकर लवकर. 6वी ओव्हर चालू आहे. पण सर आपलं मॅच शेड्यूल मध्ये होतीच ना ऐका ना सर पाय देऊन टाका मॅडम मग. तुम्ही किती मॅच उद्या तर नाही जमणार आमच्या सेमी फायनल. हा एक चेंडू आहे. तुमचे पण आणि तुमचे पण. धावसंख्या झाली 44. एक मिनिट. दोघी क्वार्टरला गेलेलो आहे. तुमच्या टीमचं नाव काय? तुमच्या टीमचं नाव काय? पंचवटी क्रिकेट. एकच मिनिट द्या मला फक्त एक. काय आहे? पंचवटी आणि पण एकदा जोरदार प्रहार लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत मग एकच धाव. सर ऐका ना दोन्ही टीम वरती दुपारी शेगडी. तुम्ही जर खेळत नसाल मी खेळायला लावत अहो नाही नाही तुम्हाला नाही काय ऐका. आपला डिसिजन घ्यायचा आता. उद्या इंडियन्स याच्या सेमी. उद्या येणार नाही आम्ही खेळायला तुम्ही हे पहा. नाही, सुभाष सर म्हटलं उद्या या खेळायला उद्या नाही येणार. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 45. ते उद्या आम्ही आमचं आहे. उद्या आता 11 वाजता सर सांगतो. एक मिनिट
मी शेअर करणार आहे ना group. सर्व खेळाडूंना विनंती की या ठिकाणी चहाचा स्टॉल लागलेला आहे. सर्वांनी चहा घेण्यासाठी जायचंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे की चहाचा स्टॉल लागलेला आहे, चहा घेण्यासाठी जायचं आहे. तुम्ही असे येत होते हे झालं. मी इकडचं पहिलं 2 पूल क्लिअर जोरदार फटका. द्यायच्या हाताने मी परत हे ग्रुप एकदा पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी पूर्णपणे झालेल्या आहेत. बोर्डर निघाले. एक रन घेतली निलेशने 2 रन ना. अजूनही 5 धावांची गरज. 49. 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. हो, जोरदार फटका. अंपायरच्या उजव्या बाजूने हळूहळू चेंडू चाललाय तो, पण बघा सीमारेषी जवळ क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पूर्ण होत आहे. आता मात्र 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. षटक संपतोय. धाव संख्या झाली ती 51. 6 चेंडू आणि 3 धावा. हा, 6 मध्ये 3. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. धाव संख्या झाली आतापर्यंत 51. रमेश समोर नको येतो. बाकीच असेल ती. जोरदार फटका आणि चेंडू सर्व चालला सीमारेषी जवळ. बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण, दुसरी घेण्याचा पूर्ण आणि या ठिकाणी धाव बाद. गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला. सुसाईट विकेट म्हणावं लागेल या विकेटसाठी. थँक्यू विजय सोयशे. त्या साईडने उभा आहे नाही तर इकडे उभा आहे, इथं उभा आहे. एक धाव तो पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न केला गरज नसताना आणि या ठिकाणी आपलं विकेट या ठिकाणी गमावून बसले आहे फलंदाज. धाव संख्या ती 22. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी संगमनेर संघाला. आउट झाला विशाल आणि नवीन आले चला फलंदाजांनी पटपट जायचंय. अतुल आरोटे. अगदी 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. जवळपास हा सामना आपल्या बाजूनं खेचण्याचा प्रयत्न केलाय, पण 2 चेंडू या अथवा विकेट जाते, गडी बाद होते, तर पुन्हा सामना समान दर्जाचा होऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानात उतरलेत. जेवण तिथेच असतं हो. तिकडे कोणाला पाहिजे का चहा? हो, निर्धाव चेंडू आणि मग या ठिकाणी यष्टीचीत. गरज नसताना या ठिकाणी विकेट कमावून बसताय संगमनेर संघाचे फलंदाज. 3 नाही ना, लागोपाठ 2 बॉल 2 विकेट. हा तिकडे वेगळं का? इकडे स्कोर कार्ड वेगळे, तिकडे वेगळं. वेगवेगळ्या ग्राउंडचे वेगवेगळे. अतुल आउट झाला. 4 चेंडू आणि 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज, पण या ठिकाणी विकेट गमावून बसतोय. गरज नसताना मोठे फटके मारायचा प्रयत्न करताय. स्वतःहून या ठिकाणी विकेट बहाल करताय समोरील संघाला. 25 मिनिटात इनिंग मॅच संपवली ती. काय काय रेकॉर्ड आमच्या 4 ओव्हरची मॅच खेळवली असेल तर काय तुम्ही? 8 ओव्हरची मॅच. 9 विकेट काढले आम्ही 6 ओव्हर मध्ये आणि 1 ओव्हर मध्ये 22 रन संपवले. मग ठीक आहे. इसको बोलते. शेवटची मॅच चालू आहे म्हणजे तिकडे पण. एक मॅच बाकी. एक मॅच तिथे 2 मॅच लेट होतो आम्ही. तरी आमच्या मागेचे तुम्ही तिकडे. 2 मॅच लेट होतो तुमच्या आधी झाले. आज संपले आमचे 2च रन राहिले. संपलं ग्राउंड. 4 चेंडू आणि 2 धावा. अमोल पाठक. अमोल पाठक बघूया विजय फटका मारण्या देशाची ठरताय की काय. हो, एक धाव घेतली. सामना बरोबरी सुटलेला आहे.
स्कोर लेवल झालेले आहे. 53-53 दोन्ही संघांचे झालेले आहे. अजूनही 3 चेंडूमध्ये 2 धावेची, 1 धावेची गरज. आणि हा विजय फटका, संगमनेर संघाने या सामन्यात विजय संपादन केले आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आणि अशा पद्धतीने आजचा मैदान नंबर 2 वरचा सर्व सामने या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. आणि मैदान नंबर 2 चे सर्व सामने या ठिकाणी समाप्त होऊन पुन्हा आपण भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता.